जर मनुष्य जीवनात काही इच्छा पूर्ण नहीं झाल्या तर भगवंत आपल्याला त्या इच्छेप्रमाणे दुसरे शरीर देतात. जो भी आपके आजू बाजू में है ना वो आपसे प्यार नहीं करते, आप उनकी इच्छाओं को पूरे करते हैं ना, इसलिए वो आपको बोलते आई लव यू. भोग भोगल्याने भोग नाही संपत, भोगी संपून जातो. मन मरा ना माया मरी, मर मर गया शरीर, शरीर संपून जातं माणसाचं. हे तो पाठ आहे, तो फार हायर लेवलला, पण माणसासोबत माणसासारखं वागणं याला पण अध्यात्म म्हणतात. ज्यांना आपल्यामुळे त्रास होऊ राहिला, आपल्या भीती खाली ते राहिलेत ना, भीती मुक्त करा त्यांना, फ्रीडम आझाद होऊन द्या. आणि जर त्यांचा जीवात्मा जर तडफडला तर 30 तडप चक्रवाढी व्याजाने तुमच्या आयुष्यात येणार, म्हणजे येणार. मंत्राला भेटायला मंत्र म्हणले दिसत नव्हतं, राम राम मला सजा द्या, मी वाट पाहते 14 वर्षापासून मी वाट पाहते, कधी राम येईन, कधी लक्ष्मण येईन आणि मला बाण मारते. भगवद्गीतेमध्ये जो भगवद्गीतेत सार सांगितलाय, या सारामध्ये जर विचार केला तर याच्यात कुठेही कुठल्याही धर्माचं नाव लिहिलेलं ना, हिंदू ना मुस्लिम ना नेसली, काहीच लिहिलेलं नाही. आणि 48 मिनिटाचा संवाद झाला. जसं आज अर्जुना सोबत युद्ध होतं, आपल्या आज आयुष्यात मनात युद्ध चालू आहे आपल्याकडे, आहे का नाही. आणि गीतेमध्ये 5 विषय समजवलेत. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, त्यानंतर हे नेचर काय आहे, प्रकृती काय आहे, काळ काय आहे आणि कर्म काय आहे. त्याच्यामध्ये जर पहिला पाठ समजवला गेलाय की आपण सोल आहोत, आत्मा आहोत. मी कोण आहे, आत्मा आहे. सूर्य प्रकट होतो आणि अप्रकट होतो, पण कुठंतरी उगतो का नाही उगत. आपण पण इथून अप्रकट होतो, कर्मानुसार आपल्याला पुन्हा वेगळ्या वेगळ्या शरीर धारण करावं लागतं. मग आज जेव्हा अर्जुन आणि कृष्णामध्ये संवाद चालू होता तर अर्जुन लढायला तयार नव्हता. जेव्हा अर्जुनला समजवलं की हे शरीर काय जगतात, प्रकट होतात आणि अप्रकट होतात, वेगळ्या वेगळ्या जन्मात वेगळ्या वेगळ्या कर्मफळ घेऊन आपण जन्माला येतो. तसं शरीर, तसे आई वडील, तसे नातेवाईक, तसे मित्र परिवार, सुख दुःख मान अपमान भोगतो. आणि हळूहळू ते शरीर म्हातारं झाल्यानंतर आत्मा ते शरीर सोडून कर्मानुसार पुन्हा दुसरे युनिट धारण करतो, हे शास्त्र सांगतं. मग जीवात्मा हा प्युअर आहे. जीवात्म्याला नाते नाही येत. नाते कोणाला येतं, शरीराचे नाते. माझा जन्म माझ्या आई वडिलांनी या शरीराला जन्म दिलाय, तो म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश. आत्म्याचे वडील नाही आहेत. आत्म्याचे वडील फक्त परमात्मा आहेत. येस ऑर नो. आत्म्याला कुठलंच नातं नाही. आत्मा फिमेल आहे, मेल नाही. काय आत्मा फिमेल. भगवंतच एकटे मेल आहेत, आपण सगळे स्त्री आहेत, हे शास्त्र सांगतं. वी आर ऑल फिमेल. राधा म्हणजे राधा आणि कृष्ण म्हणजे काय, आत्मा आणि परमात्म्याची तडप म्हणजे राधा कृष्ण समजवले. हे नॉर्मल प्रेम नाहीये. राधा तू माझी राधा, मी माझा कृष्ण. हे लय हायर कॉन्शियसचे नॉलेज आहे. जसं राधा कृष्णासाठी तडपड होती, तशा मनुष्य जीवनात आपण भगवंताच्या भक्तीसाठी तडपलो तसं पाहिजे, म्हणून राधा आणि कृष्णाची लीला झालेली. मग जर सोल प्रकट होतो अप्रकट होतो. 60-70-80 वर्षाची जिंदगी आहे. आपल्याला कोणी जाळू शकत नाही, कोणी मारू शकत नाही, कोणी सुकू शकत नाही, तलवार काटू शकत नाही. आत्म्याला ह्या बुद्धीने पाहू शकत नाही. ह्या शरीराने, ह्या डोळ्याने तुम्ही आध्यात्मिक तत्वाला पाहू शकत नाही. मग 60-70 वर्षाची जिंदगी आहे. मग आत्म्याच्या हातात काहीच नव्हतं. हा कॉन्स्टंट आहे. जर इच्छा पूर्ण आहेत, बॉडी मेली तर पुन्हा दुसरी बॉडी भेटणे इच्छा पूर्ण करण्यासाठी. एखाद्याचे आई वडील फार श्रीमंत, त्याच्या मुलाची सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतात, तर आपले परमपिता भगवान ईश्वर अल्लाह, काही जिजस, त्यांना काही पण नावाने म्हणा, ते फार महान आहेत. आणि ते आपल्या सगळ्यांची रक्षा करण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी 84 लक्ष योनी बनवल्यात. जर मनुष्य जीवनात काही इच्छा पूर्ण नाही झाल्या तर भगवंत आपल्याला त्या इच्छेप्रमाणे दुसरे शरीर देतात. तिथं जाऊन आपल्याला ते भोग घ्यायला लावतात. आणि असे आपण वेगळे वेगळे शरीरात जाऊन इंद्रिय भोग घेतलेले आहेत. आणि आता एवढ्या फेऱ्यानंतर आपल्याला कुठला जन्म भेटलाय, मनुष्य जीवन भेटलंय. आणि मनुष्य जीवन सुद्धा आपण ॲनिमलच्या पण लोअर लेवलला जाऊन खवराय जीवन जगू राहिले. लोक ॲग्री करतात. प्राण्याच्या सुद्धा खाली मनुष्य जगू राहिलाय. प्राण्याच्या स्तराला सुद्धा नाही. सुशिक्षित 2 पायाचे पशु आहेत आपण. पशुचं काम काय आहे, आहार निद्रा भयमैथून, जेवण करणं, झोप घेणं, सेक्शुअल लाईफ आणि संरक्षण करणं, मुलाला जन्म देणं. पशुला हे करण्यासाठी पैसे लागत. आणि पशुला ते भोग घेताना जो आनंद भेटतो तोच आपल्याला भोग घेताना भेटतो. पशुला झोप फुकट, आपल्याला झोप विकत. पशुला
घर घ्यावं लागतं नाही, आपल्याला घर घ्यावं लागतं. सगळं कुठं नाहीत आपल्याला. संरक्षणासाठी दात नखे विष आहेत पक्षीला, आपल्याला लई कुठं नाहीत. बॉडी बिडी, जिम, पोलीस, वकील. कुत्र्या मांजरा लग्न करायला, मुलं जन्माला घालायला लग्न करावं लागतात का? त्यांचे लग्न कुठं पण होतात. 2 पायाच्याच माणसाला किती अवघड काम आहे, किती टेन्शन आहे सुख भोगण्यासाठी. मग प्राण्याच्या योनीत जे सुख फुकटमध्ये आहेत ते सुख भोगण्यासाठी 15-15, 20-20 वर्ष कुल कॉलेजेसमध्ये काशी केली जाते. रक्ताचं पाणी केलं जातं, ह्या ट्रॉफिकमध्ये फिरला जातं पैसे कमवण्यासाठी. आणि पैसे कमवून काय, जिबेचे चोचले पूर्ण करणं, चांगले कपडे घालणं, थोडंसं अट्रॅक्टिव्ह होणं. या सगळ्या गोष्टीसाठी एकच आहे 4 गोष्टी: आहार, निद्रा, भय, मैथून. फक्त त्याचे स्टँडर्ड वेगळे वेगळे. काही लोक लोकल ठिकाणी जातात, लोणावळा, महाबळेश्वर. काही गोव्याला जातील, काही ओटी म्हैसूरला जातील. ज्यांच्याकडे थोडा पैसा आहे ते बँकॉक, सिंगापूरला जातील. ज्यांच्याकडे लईच पैसा आहे ते युरोप, स्वित्झर्लंडला जातात. हॉटेलची क्वालिटी बदलती, खाण्याची क्वालिटी बदलती आणि ते रूमची क्वालिटी बदलते. हे सॉर्नो, हे फक्त वेगळ्या वेगळ्या क्लासचं फील घेण्यासाठी लोक तडफडत आहेत. पण शेवटी अल्टिमेट लेवलला त्या गाढवाने विष्टा खाल्ल्यानंतर जे फील भेटतं, आपण गुलाबजामुन खाल्ल्यानंतर जे फील भेटतं ना, ते सेम फील असते ॲनिमलला आणि ह्युमनला, हे शास्त्र सांगतं. मग आत्म्याच्या लेवलला जर बघितलं तर तुम्ही जर म्हणता की लाईफ टेम्पररी आहे, तर तुम्ही जीवनामध्ये कुठलंही ह्या नियमाला फॉलो करणार नाही. मग लाईफमध्ये जे सिच्युएशन तयार होतील, ज्या अनसर्टन वेने काही गोष्टी लाईफमध्ये येतील ना, त्याचे उत्तरच भेटत नाहीत आपल्याला. जर आत्मा ह्या स्तरावर समजलं की आत्मा वेगळे वेगळे शरीर धारण करतो, कारण की तो बालपणातून तारुण्यातून तो प्रौढ होतो, प्रौढानंतर दुसरं शरीर तयार केलं जातं, नंतर ते म्हातारं होतं. आणि म्हातारं ह्या गोष्टीवर जर विश्वास आहे, म्हातारपणापर्यंत विश्वास आहे का? बालपणापासून म्हातारपणापर्यंत विश्वास आहे. मग म्हातारपणातून ते पुन्हा दुसऱ्या शरीरात जातं, याच्यावर पण बिलीफ करावं लागेल, हे गीता सांगते. पण अज्ञानपणामुळं जसं जसं नॉलेज असतं ना, जसं जसं मानसिकता असते ना, तशा तशा धर्मात भगवंतांनी तसे नॉलेज दिलंय. त्याच्यावरती नॉलेज जर दिलं तर डोक्यात जाणार. नर्सरीच्या पोराला 12वीचा अभ्यासक्रम दिला तर इंजिनिअरिंगचा डोक्याच्या वर जाईल. मग ह्या वेगळ्या वेगळ्या जे कास्ट, हे धर्म, हे ग्रंथ पडलेत ना, जशी माणसाची कुवत आहे त्या कुवतीप्रमाणे ते नॉलेज दिलं गेले. जसा पेशंट तसा उपचार. प्रिस्क्रिप्शन वेगळं, डॉक्टर एकच, पण प्रिस्क्रिप्शन राईट ऑर रॉंग. मग आता प्रिस्क्रिप्शन म्हणजे आपले ग्रंथ आणि भांडणं चाललेत, मला तर हे सांगितलंय, करा भांडणं. मग आज आत्म्याबद्दल सांगितले भगवंताने की आपण राहूया आतमध्ये, पिंजरा आहे आपण, गाडीमध्ये ड्रायव्हर आहे तर शरीरामध्ये राहू बसलाय. आणि जाळल्यानंतर हे नष्ट होत नाहीये. तुमच्या आयुष्यात गरीब असो किंवा मिडल क्लास किंवा श्रीमंत किंवा मोदी किंवा इलॉन मस्क, या सगळ्यांना सेम दुःखातून जावं लागणार, जे त्यांना आवडत नाही, जे आपल्याला कोणालाच आवडत नाही, पण आपल्याला त्याच्यातून जावावाच. ते म्हणजे काय? म्हातारपण, आजारपण, जन्म आणि मृत्यू. रोखू शकतं कोणी? किती वय लपवायचा प्रयत्न केला, पण शेवटी ते हार्डवेअर जुनच होतं माणसाचं. ते स्वर्णो किती मेकअप लावा, किती फिट राहा, शेवटी कार्यक्रम होणार. म्हणजे मायकल जॅक्सनने ना काहीतरी म्हणतात 18 का 22 डॉक्टर लावले होते, पण गेला बिचारा. कोणी जगू नाही राहिलं. दाखवा मला कोणी जगू राहिलंय. टाईम आला ना तर एक घास सुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकत नाही तुम्ही. जावा लागणार म्हणजे जावा लागणार. मग जन्म, म्हातारपण कोणाला आवडत नाहीये, आजार पण कोणाला आवडत, पण हे सगळ्याच्या आयुष्यात येणार आहे. आणि त्याची लढाई स्वतःलाच करायची. कोई साथ नहीं देगा बॉस. जो भी आपके आजू बाजू में है ना, वो आपसे प्यार नहीं करते, आप उनकी इच्छाओं को पूरे करते हैं ना, इसलिए वो आपको बोलते आई लव यू. ज्या दिवशी इच्छा पूर्ण करणार नाही ना, त्या दिवशी म्हणणार आय हेट यू. हो, कोण नाही या जगात, कोणीच कोणावर प्रेम नाही करत. जी आई प्रेम करते ना बाळावरती, निस्वार्थ भावनेने प्रेम करते, सेवा करते, आणि आपल्याला तेच प्रेम आणि तीच सेवा पाहिजे. पण कोणीच कोणाला द्यायला तयार नाही. पाहिजे प्रेमाच्या शोधात, सेवेच्या शोधात येत. लहानपणी ती सेवाची, त्या प्रेमाची सवय लावली ना आईबापांनी, आता भो 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 करून कोणीच तसं प्रेम देत नाही आपल्याला. जे आईबापांनी दिलंय ते लहानपणी दिलंय कोणी, त्या प्रेमाची सवय लागली आणि त्या प्रेम सगळेजण शोधू राहिलेत. मग पार्टनर बदलू शोधू राहिलेत, नवीन लग्न करू शोधू राहिलेत, अफेअर करू शोधू राहिलेत, चॅटिंग चुटिंगवर शोधू राहिलेत, टिंडरवर जाऊ राहिलेत, गपचिप डिलीट करू शोधू राहिलेत, कारण इंद्रिय लय डेंजर आहेत. समजतंय तुम्हाला? हो,
तुम्हाला काय वाटतं, इच्छा संपतात? शरीर तर म्हातारा होतं, इच्छाला जवान असतात आतमध्ये. किती पण भोग भोगा, ते भोग संपत. यज्ञामध्ये अग्नी टाकल्यावर काय होतं? अग्नी. सिगरेट प्याल्यावर सिगरेटची पिण्याची इच्छा, गोड खाल्ल्यावर गोड खाण्याची इच्छा, झोप जास्त घेतल्यावर झोप संपून नाही जात, आणखीन झोपूशी वाटतं. टीव्ही जास्त पाहिल्यावर आणखीन टीव्ही पाहूशी वाटते. दारू जास्त पिलं तर आणखीन माणूस बेवडा होतो. प्रेम जास्त केलं तर आणखीन प्रेम करण्याची इच्छा जागी होती. पार शरीर तुटून फुटून जाईन, आजार होईल, तरी पण ते इच्छा मरत नाही. भोग भोगल्याने भोग नाही संपत, भोगी संपून जातो. मन मरा ना माया मरी, मर मर गया शरीर. शरीर संपून जातं माणसाचं. राईट ऑर रॉंग? मग हे मनुष्य जीवन भोगायसाठी नाही दिलं, त्यागायसाठी दिलं, सॅक्रिफाईस करण्यासाठी दिलं. मग चमत्कार तयार होतात. जे आज 5-5, 10-10 हजार वर्षापूर्वी लोक येऊन गेले, त्यांच्या मंदिरात मध्ये जाऊन बघा, लाईन लागल्या त्यांच्या नावाने. त्यांच्या नावाने लोक भडकतात, लाखो लोक भडकतात का नाही भडकत? त्याग, तपस्या, शुद्धता, करुणा, माफी, सगळे गुण भरून भरून त्या लोकात होते. त्याच्यातले थोडेसे गुण मी माझ्या जीवनात थोडेसे अप्लाय केले, तरी तुम्ही मला गुरून, महागुरून काय काय उपमा देऊ राहिलेत. राईट ऑर रॉंग? थोडेसे विचारावर चाललोय. आपलं शरीर सगळं घाणच आहे, मलमूत्रानेच भरलंय सगळं शरीर. 7-8 दिवस साफ नाही केलं ना, वास येण्याचा. एक दिवस स्प्रे नका मारू, बघा मग असे वास घेऊन घामास तुमच्या, मग कळन तुम्हाला किती सुंदर आहेत तुम्ही. राईट ऑर रॉंग? थोडं ब्लेड लागलं ना तर मासे येऊन बसतात. सगळं मलमूत्राने भरलेलं शरीर आहे. हेडलाईट फक्त क्लीन ठेवल्यात लोकांनी, असे छिक 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 लाईट पडली पाहिजे. हे सौंदर्य काय कामाचं आहे? ह्या सौंदर्याच्या पाठीमागे सगळे दिवाने आहेत. राईट ऑर रॉंग? आतल्या इंटरनल ब्युटीचा जो गंध असतो ना, तो दरवळला पाहिजे समाजात, मला असं वाटतं. इंटरनल ब्युटीचा, तुमच्या चारित्र्याचा, तुमच्या कर्माचा सुगंध, तो स्प्रे, ते अफ्तर, तो डिवो गेला पाहिजे समाजात. काय वाटतं? भोगायच्या गोष्टी मॅटर नाही आहेत. मग जन्म तर घ्यावाच लागणार आहे, मृत्यू तर येणारच आहे. मृत्यू आल्यानंतर सगळं सोडावं लागतं, सगळं सोडावं लागतं. शरीर, सौंदर्य, प्रॉपर्टी, नाते संबंध, पत्नी, पोरं, आई वडील, मित्र, नाते कोणीच येत नाहीये. स्मशान वाट्यात जायचं एकट्यालाच त्या सरणावर. काय वाटतं? राग एकट्याचीच होणार आहे. आणि जे ज्या इंटेन्शनने जे कर्म केलेत ना, त्याची गठडी बांधून पुढच्या जन्मी भोगायला जायचे. सगळा फैसला होणार. नॉमिनी घेतात ना बँकेत, कारण की बँकवाल्याला पण गॅरंटी नाही आहे तू किती दिवस तू गेल्यानंतर वसूल करायची आम्हाला. बँक वसूल करते ना. मग तुम्ही केलेले कर्म, ज्या शरीरात तू केलेले कर्म आहेत, ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते शरीर धारण करावं लागतात, हे शास्त्र सांगतं. तसे तसे शरीर भेट राहिलेत. मग बघा ना, आजूबाजूला हे शरीर दिसू राहिलेत ना, हे कर्माचे फळभोगी आहेत. आणि मग आपण अज्ञानपणामुळे विसरून जातो. असं का? बघितलं ना आजूबाजूला लोक कशी येतात. तुमच्या खाली गरीब लोक आहेत का नाही, दुःखात त्रासात आहेत नाही तुमच्यापेक्षा पण खाली. काहीला पाय नाही, काहीला हात नाही, काहीला डोळे नाही, काहीला आई नाही, काहीला वडील नाहीत, काहीला जन्मताच अपंग आहेत, कॅन्सर झालाय, रोगी आहेत, काही गर्भपात करतायत, काही मारतायत, काही लहान मुलाला आईबाप मारतात, काहीला चाकू मारतात, कोणा डोक्यात दगड घालतात. एवढे क्रूर लोक भगवंतांनी का बनवले? हु इज रिस्पॉन्सिबल? मृत्यू सगळं काढून घेतो. मग मृत्यू काढूनच घेणार आहे. त्या उंदराचा बीळ उंदीर लई कुठाने करतो, इकून बनवू, तिकून खिडकी, तिकून दरवाजा, साप मध्येच येतून खाऊन टाकतो. त्याला राहायचं विसरूनच राहतं, जगायचं विसरूनच जातं. तुम्ही पण जगायचा विचार करताय ना, जगू 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 जगू. शटल व्हायची वेळ येते आणि नागोबा येतो त्या बिळात. चला राजे, हो गया आपका टायमिंग, बस स्टँड आ गए. म्हणजे आता डुकली लागायचंच टायमिंग. कंडक्टर म्हणतो उतरा, स्टॉप आलाय तुमचा. एवढ्या वेळ उलटी सहन केली, खडखड सहन केली आणि डुकली लागायलाच लागली होती. सगळं संपलं. भोग घेणार कोण? तुमची पुढची पिढी. त्यांना काही घेणं देणं नाही तुम्ही कोण होते, कुठून आले. ते फोटो पण अशा, त्या फोटो मध्येच बसतो आजोबा असा. मग काही लोक म्हणतात पितृदोष झाला, ते फिरत बसतं बोंबलत तिथं. त्याने ते असते ना, तसं एखाद्या बाळाला खेळवणा दिला आणि तो हिसकून घेतला, तो किती वरडतं ते. 5 मिनिटात जर दिला ना तर एवढं अटॅच होतं की मोठ्या डोकड व्हायचं. आणि आता हे 50-60 वर्षाचं हिसकून घेतला तर बाबड्याचं कसं होत असं ना अवस्था. असं यमरस काढून घेतात. आणि सांगितलं आता की
एक विंचू चावल्यावर जेवढा त्रास होतो असे ॲट ए टाइम 16,000 विंचू चावतात सगळीकडून, एवढा त्रास होतो मृत्यूच्या वेळेस. त्यावेळेस बुद्धी बंद असते. आई बाप देव काका मामा पोलीस गुंडा पैलवान ताकद काहीच आठवत नाही बाबड्या तुला, काहीच नाही. तुझी क्वार्टर पण नाही आठवत तुला. तुझं जे बुद्धीवर घमंड होता ना, हे का ना असं का, ती बुद्धी पण बंद पडली असते. मन चालू असतं फक्त, त्याचा सगळा हिसाब चालू असतो. बोलता सुद्धा येत नाही तर पर नाकातोंडातून फेस यायला लागतो. एवढं भयानक डेंजर सिच्युएशन असते. अज्ञानी माणूस, ज्ञानी माणसाला काहीच वाटत नाही, त्याला माहीत असतं जैसे ज्याचे कर्म तैसे, ते भगवंताचं नाम जप करतो. ते बायका पोरं मरताना जे लोक असे संसारात जीव लागलाय ना, त्यांचा जीव लय डेंजर आटकतो. आणि आजूबाजूचे लोक रडून रडून तर ते जीवात मला असं वाटतं लईच प्रेम आहे माझ्यावर, प्रॉपर्टीवर प्रेम आहे, ढासा रडतात. पण जे लोक आध्यात्मिक नॉलेजने जगलेत ना, असे लोक भगवंताचं नाम चिंतन करत करत त्यांचा मृत्यू होतो. आणि मग भगवंताचे सेवक त्यांना घ्यायला येतात असे शास्त्र सांगते. ते म्हणतात ना, तुकाराम महाराजाला वैकुंठावरून मी म्हणालो होतं. मी म्हणत नाही आपण तेवढं पुण्यवान आहेत, पण ॲटलिस्ट त्या मार्गावर चालायला प्रॉब्लेम काय? मार्गावर चालणं, आध्यात्मिक जीवनात जगणं म्हणजे काय? देवाच्या माळत जापा करा, पूजाच करा, आरतीच करा, हे नाही. हे तो पाठ आहे, तो फार हायर लेवलला, पण माणसासोबत माणसासारखं वागणं याला पण अध्यात्म मानतात. काय वाटतं तुम्हाला? आणि गर्भामध्ये बाळ उलट असतं. पुनरपी जननी पुनरपी मरणी जेठरे शयन म्हणजे काय? पवनं. गर्भात बाळ शयन करतं. 9 महिने 9 दिवस बाळ तिखट मीठ खाल्ली ना तर बाळाची लई होती गर्भामध्ये. एवढं आई ते बाळ तडपतो. पण अज्ञानावशामुळं त्या आईला काही कळत. आणि ह्या संस्कृतीत कलियुगाच्या सुरुवातीला आपण आलोय ना, भगवंताचे धन्यवाद मानले पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? कलियुग लय मोठा आहे. आपण आता जेव्हा जातो ना इथून, तेव्हा आपल्या पुन्हा गाठी भेटी होणार. शरीर सोडल्यानंतर फिनिश, कोणीच नाही रोखू शकत. जायचंय म्हणजे कधी होतील तुम्हाला वाटतं आपल्या गाठी भेटी? आई बाप परिवार मित्र दुश्मन कधी भेटन तुमच्या आयुष्यात? कधी पण जाऊ शकतो. मृत्यूला वय नाहीये. कुठल्याही वयात मृत्यू येऊ शकतो. लिव्ह कॉन्शियसली. प्रेम करा सगळ्यावर, करुणा करा सगळ्यासोबत, माफ करा सगळ्यांना. जीवनामध्ये जे सगळ्या गोष्टी घडतात ना, त्या पाठीमागं कारण आहे. भगवंतांनी आपल्याला आयुष्यात दुःख नाही देत. आपले कर्म आपल्या आजूबाजूला फिरत येतात आणि आपण भगवंताला दोष देतो. का? कशामुळं? मी पण दुःख देत होतो. मी पण दुःखी त्रासात होतो. 25 वर्ष आत्महत्या करायला निघलो होतो. का? हे आई बाप, हे मलाच का? माझं असं शिक्षण का? ही परिस्थिती का? हेच पत्नी का? असाच मुलगा का? असाच भाऊ का? मलाच जॉब का नाही? माझ्यावरच अन्याय का? आम्हीच असे का? तुमच्या आयुष्यात पण हे ब्लेम असेल. हेच सासू का? हेच नवरा का? हेच मुलं का? माझेच मुलं असे का? माझे सासू सासरे आई बाप भाऊ आमच्याच आयुष्यात दुश्मन्या काय येऊ राहिल्यात? आम्हालाच लोक त्रास घ्या देतात. माझीच कंपनी बंद कशी पडते? माझीच टीम कशी काम करत नाही? माझीच लोक पळून का जातात? हे सगळे उद्योग तुमच्या डोक्यात येऊ शकतात. चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट का घडतं हा प्रश्न तयार असेल ना. आपल्याला असं वाटतं आपण लई चांगले आहेत, मग देव काय दारू पिऊन बसलाय का तुमच्या आयुष्यात उकुटाने करायला? त्याला तेवढंच काम आहे? काही नाही. इक्वालिटी, समभाव ठेवतात भगवंत सगळ्याविषयी. आणि जर भगवंत सुप्रीम पर्सनॅलिटी या जगामध्ये जर बघितलं तर ईश्वर परम कृष्ण हे ब्रह्मदेव सांगतात. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह ह्या ब्रह्मांडाचे जे डेव्हलपर आहेत ते म्हणतात की ह्या ब्रह्मांडाचा मॅन्युफॅक्चरर आहे. शास्त्रामध्ये त्यांनी प्रकट होऊन सगळं सांगितलं. मग जीवनामध्ये त्यांनी ज्या लीला करून दाखवल्यात, हु इज गॉड, हु इज अ सुप्रीम पर्सनॅलिटी. देव कुणाला म्हणाव, भगवंत कुणाला म्हणाव, ज्यांच्यात अनलिमिटेड ब्युटी आहे. ते कधी म्हातारेच दिसत नाही तुम्हाला. शास्त्रामध्ये सांगितलं कृष्णाचा म्हातारा डांगरा फोटो कधी बघितला कोणी तुम्ही? फुल फ्रेश फोटो असतात त्यांचे. राईट और रॉंग? ब्युटी हायर लेवलला ब्युटी. त्यानंतर त्यांची प्रसिद्धी, चोरी केली फेमस, मैत्री केली फेमस, युद्धातून पळाले फेमस, खोड्या केल्या फेमस, जेलमध्ये आले फेमस, कंसला मारलं फेमस, अर्जुनाला लेक्चर दिलं फेमस. त्यांचे जन्म आणि त्यांचे कर्म हे दिव्य असतात. येऊन प्रकट होण्या समाजात मेसेज देण्यासाठी आले असतात. पण आपण भांडणं करीत बसतो. आम्ही सगळीकडे जातो. मला ह्या आध्यात्मिकला कनेक्ट होताना मी चर्चमध्ये गेलो सांगवीच्या, आम्ही मशिदीत पण गेलो, आम्ही गुरुद्वाराला गेलो, आळंदीत, शनी शिंगणापूर, सगळीकडे जेव्हा कळतं ना हु इज गॉड, गॉड इज वन, तेव्हा तुम्ही कुठं पण जाऊन कुठं पण टॅक्स भरला पॅन कार्डवर तर गव्हर्नमेंटकडे जातो.
येस ऑर नो? याला कॉन्शियसनेस म्हणतात, याला नॉलेज म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही वरच्या लेवलला येतात ना, तेव्हा जात पातीच्या वर विचार करायला लागतात. आत्म्याच्या लेवलला बिलीफ तयार होतो माणसाचं. मग भगवंत कोणाला म्हणावं? त्यांची ब्युटी आहे. आणि भगवान कृष्णाकडे एवढी हायर ब्युटी सांगितली गेली शास्त्रामध्ये की पशु पक्षी ढग त्यांच्या जन्माष्टमीच्या वेळेस सगळं ब्रह्मांड ज्याच्याकडे जे आहे ना ते देण्यासाठी स्वागतासाठी सज्ज होतं. माहिती आहे तुम्हाला कसं वातावरण असतं त्यावेळेस? हायर लेवलचं. यमुना नदीने वाट दिली होती. एवढी हायर ब्युटी त्यांची. सगळे पशु पक्षी अट्रॅक्ट होतात त्यांच्या सौंदर्याकडे. आपल्याकडे आपले इच्छे होतात थोडेसे पुढं मागं बघ, बरोबर ना? म्हातारीकडे, पोराकडे, राईट ऑर रॉंग? म्हणजे ही ब्युटी टेम्पररी आहे. त्यांची प्रसिद्धी हायर लेवलला आहे. त्यांच्यानंतर बघितलं त्यांची संपत्ती ब्रह्मांडाचे मालक असते. गर्भामध्ये बाळ आहे आणि बाळ म्हणतं हे शरीर माझं आहे. कुणाचं शरीर आहे खरं? आईचं शरीर आहे. मग आज आपण कुठे आहेत सगळेजण? पृथ्वीवर. पृथ्वी कुठे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि कृष्ण गीतेमध्ये सांगतात तो फोर्स मी दिलाय. सायन्स तिथं जाऊन संपून जातं फोर्सही. पण कृष्ण गीतेमध्ये सांगतात हे जे भौतिक हे नेचर आहे ना, हे मटेरियल नेचर हे माझ्या फोर्समुळे तरंगून आहे. आणि हे जे पृथ्वी आहे मिडल प्लॅनेट सांगितले, हायर आणि लोअर प्लॅनेट. हे ब्रह्मांड, एका ब्रह्मांडात चंद्र आणि सूर्य असे करोडो अरबो ब्रह्मांड एकत्र मिळून एक गॅलक्सी. अशा बिलियन्स ऑफ गॅलक्सी आहेत. ज्या गॅलक्सी वर सांगितलंय शास्त्रामध्ये कारणादक्ष समुद्रात जे महाविष्णू पौडले त्यांच्या अंगातून बाहेर निघतात. आणि ते विष्णू भगवान कृष्णांचे एक छोटेसे अंश समजवले गेले. हे जग पूर्ण मान्य करते. समजतंय का तुम्हाला? हे वेगळे वेगळे अवतार. आपण रियालिटीमध्ये जर बघितलं, एखाद्या बाळाला सांगितलं की आई म्हणली मी सांगणारच नाही तुझा बाप कोणी, शोध. 800 वर्ष लागतील त्याला बाप शोधायला. आणि एका मिनिटात आई सांगू शकते हे पप्पा तुझे आहेत. येस ऑर नो? मग शास्त्रामध्ये हु इज सुप्रीम पर्सनॅलिटी हे समजवण्यासाठी बुद्धी लावून काय फायदा नाही. त्यांनी वैराग्य एवढे हायर लेवलला काम असताना अर्जुनाचा रथ चालवला. शूद्र म्हणून चालवला का नाही चालवला? लात घालायचा अर्जुन. लेफ्टला राईटला वळायचं तर राईट लाट, लेफ्टला वळायचं असेल तर लेफ्ट. शूद्राचं काम. नो इगो. राम उद्या राजा बनणार आहेत. आणि जेव्हा कळलं जंगलात जायचंय एका क्षणात फक्त राम नाही भाऊ लक्ष्मण सुद्धा निघला. सीता सगळं सोनं बिनं काढून भगवे वस्त्र घालून नवऱ्याच्या पाठीमागे निघली. याला म्हणतात संसार. सुख हो या दुख हो, साथ में जिएंगे, साथ में लढेंगे, साथ में फॉलो करेंगे सब चीजों को. पण आज सगळे लोक आसक्तीमध्ये जाऊ राहिलेत ना. रामांच्या कर्तव्याला लोक विसरलेत, कृष्णांच्या कर्तव्याला लोक विसरलेत. जे पैगंबर येऊन त्यांना विसरलेत, जिजसला पण विसरलेत, बुद्धांना पण विसरलेत. त्यांचे सगळे अनुयायी फक्त नेम फेम साठी फॉलो करू राहिलेत. काय वाटतं तुम्हाला? म्हणून कॉम्प्लिकेशन तयार होऊ राहिले. प्रसिद्ध हायर लेवलला जेव्हा त्यांना कळलं की एवढं सगळं वैरागी भाव आहे, यांच्या लाईफमध्ये प्रकट झाले, जीवन जगले, अप्रकट झाले. त्यांच्या आयुष्यात संघर्ष होता. रामांच्या आयुष्यात संघर्ष नव्हता का? पुढे संघर्ष होता. पत्नी मिळवण्यासाठी पण धनुष्यबाण उचलावं लागला. मिळून आले तर सहाला कुठं जावं लागलं? जंगलात गेले तर रावणाने अपहरण करून टाकलं. तिकून अग्निपरीक्षा देऊन आले ते एक धोबी म्हणला मी राम आहे का, पुन्हा तिला काढून द्यावं लागलं. लव अंकुश जन्माला घातले, पुन्हा राज्यसभेत देऊन सांगितलं की आम्हाला पुन्हा परिणाम पाहिजे. तर सीता मातेने पृथ्वीत जाऊन स्वतःला काय केलं? घेतलं. संसार कुठे झाला? कृष्ण आले. कृष्णाच्या आयुष्यात जेलमध्ये जन्म झाला. आईबापाला सोडावं लागलं. 11 वर्षानंतर दुसऱ्या आईबापाला सोडावं लागलं. मामाने पुतनाला पाठवलं, बकासूरला पाठवलं, तृणावतला पाठवलं. कालिया नाग मध्येच आला, ते इंद्र मध्येच आलं, ब्रह्मदेव पण मध्येच आले. मित्र कोण? गोकुळवले. पुन्हा टेन्शन. पुन्हा इकडून लव लेटर पाठवलं. कोणी? रुक्मिणीने. मला न्यायला या, मला लग्न करायचं तुमसंग. तो पांगा वेगळाच. पुन्हा दुसऱ्या बाया सोडवलं. त्या बाया सगळ्या लेडीज मुली आणल्या. आता आम्हाला आत्महत्या करायची, आमसंग लग्न करून करणार. पुन्हा त्या 16,100 जणी संग लग्न. म्हणले तुम्ही विचार करा तुम्हाला कोणता नवरा पाहिजे, तो नवरा भेटणार. सगळ्यांनी कृष्णालाच नवरा बघडलं. सगळ्या संघ नवरा. रासलेला झाला ब्रह्मांडात हायस्ट. 16,108 बायका. लोक म्हणते एवढ्या का केल्या? मी म्हणलं दोनचार तू करून बघ, हिंमत असेल तर. त्यांच्यात हिंमत होती. तू 2-4 नाही 2च करून बघ. नाही तर एक प्रेम आणि एक लफडं करून बघ. चल हिंमत असेल तर बघ कसे लाटण्याने तुझी धुलाई होती.
राईट और रॉंग? त्यांनी एवढं मिरॅकल, एवढा चमत्कार का करून दाखवला? मी आय एम अ सुप्रीम असं समजवलंय त्यांनी. समजतंय का? यस, याला म्हणतात भगवंत, याला म्हणतात प्रसिद्धी. लीला करून दाखवल्या. माखन चोरायची, घराघरात जाऊन माखन चोरी करत होते. गोप्या कंप्लेंट करायला आल्या एक दिवस आणि म्हणल्या, हे तुझं पोरग माखन चोरीत आहे. ते म्हणले, अरे दे ना मग थोडं, आम्ही तर द्यायला तयारी. पण हे म्हणतं भिकारी आहे का? राजाच्या घरी, आमच्या घरी लय वाकरी. म्हणले मग ठेवत जा घरात. ते म्हणलं ठेवलं ना, ते थोडं खातं, ते माकडं पण आणतं, त्याचे मित्र पण आणतं, थोडं खातं, सगळं आपटून देतात. म्हणलं लपून ठेवा. म्हणले आता अंधारात गेले काय अंगातून लाईट निघतो, त्याला दिसतं कुठं पण. म्हणले वर ठेवा. ते म्हणले ते 6x6 स्ट्रक्चर लावित, वर चढतं आणि माखण काढित दही अंडी. म्हणजे कृष्णाने हे समजवलंय, जे अचिव्हमेंट एकट्याच्याने नाही होत ती 6x6 स्ट्रक्चर लावून होती. अकेले की साथ नहीं होगा ना, तो टीम के साथ करो. आपण टीम बनवली आहे. कृष्णाला फॉलो करायचं. लोक दही अंडी बोलतात, आम्ही इकडे दही अंडी बनवली. राईट और रॉंग? मग ह्या सगळ्या लीला करून दाखवल्यात. भगवंतानी प्रेम देत होते गोप्याला भगवंत. आणि कोणीच पाहत नसताना ना जीवनामध्ये आपल्याला 13 कॅमेरे पाहतात. कारण की भगवंत पॉवरफुल आहेत, भगवंत सुप्रीम आहे. त्यांची प्रसिद्धी, त्यांचं सामर्थ्य भयानक मोठ्या लेवलला. जसं गोवर्धन, कालिया, युद्ध. आईला बलरामाने सांगितलं की कृष्णाने माती खाल्ली तर तोंड करून दाखवलं, तर आईला पूर्ण ब्रह्मांड दाखवलं होतं. पूर्ण ब्रह्मांड. आई बेशुद्ध पडली होती, आई बेशुद्ध. आणि जेव्हा बासुरी हातात घेऊन पहिल्यांदा बासुरी वाजली ना, सगळं ब्रह्मांड जागा झालं त्यांच्या बासुरी सुरामधून. जो बासुरी शिकवणारा पण नतमस्तक झाला. असा सूर माझ्या जीवनात मी कधीच ऐकला. बासुरींनी जेव्हा बासुरी वाजायचे ना, तेव्हा गोपिया, त्या गाया सगळ्या येऊन दावणीला उभं राहायच्या. एवढं म्युझिक, हायर म्युझिशियन. समजलंय का? आजचे म्युझिक काय गाणे, तू मेरे जानून मै तेरा जानून मै छलिया, ते म्युझिक ते कृष्णापासून आलंय. राईट और रॉंग? आणि हायर लेवलचं, जिथं करोडो अरबोचं सूर्य एकत्र तेज आहे, त्या सुदर्शनाला असं फिरवलं जातं. याला म्हणतात इंजिनियर. जो डोळ्यातून डोळ्याची भाषा समजतो ना, याला म्हणतात सायकोलॉजिस्ट. कृष्ण ह्या लेवलचे आहेत, म्युझिशियन आहेत, इंजिनियर आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जो माणूस यज्ञातून आज्ञा केल्यानंतर पाऊस पडू शकतो, विचार करा. असा क्लायमेटॉलॉजिस्ट बघितलाय कुठं? त्यांनीच सांगितलं ना, यज्ञातून पाऊस पडू शकतो. तुम्ही एक्सलन्सला वर्कशिप करतात का नाही करत? एक्सलन्स, माझी अचिव्हमेंट चांगली म्हणून मला मानतात ना. अरे या भगवंताने येऊन हायर लेवलची अचिव्हमेंट केल्यात, पण साला या गुलामगिरीच्या एज्युकेशनमुळं आपल्याला ते शिक्षण भेटलं नाहीये ना, म्हणून आपण या बॉलिवूडच्या हिरो हिरोईनला देव मान राहिलो. समज में आ रहा है? आणि त्यांना फॉलो करू राहिलो, त्यांचे गाणे ऐकू राहिलो. अरे यांच्या गाणे, यांचे कथा, यांचे कीर्तन ऐका, साला हृदय आहे ना सापनाने नाही अमृताने धुवून निघल्यासारखं होऊ शकतं. घरात हे वातावरण तयार केलं पाहिजे, मग प्युअरिटी क्रिएट होऊ शकते. हे भगवंताचे कीर्तिमान आहेत, हे भगवंताच्या सगळ्या काही गोष्टी आहेत. प्रसिद्धी भयानक आहे त्यांची, सांगन तेवढं कमी आहे. आणि जेव्हा महाभारताचं युद्ध झालं ना, तर कोण गांधारी आली आणि म्हणली ह्या सगळ्याला जिम्मेदार कृष्ण तू आहेस. तसा माझ्या कुळाचा संहार झालाय ना, तुझ्या डोळ्यात एकच तुझ्या कुळाचा संहार होणार. एका सेकंदात भगवंताने हात वर केला, माते तथास्तु. ते म्हणू शकत होते ना, तुझे सगळे पोरं मारलेत एका फटक्यात पाठ निघचल, म्हणू शकत होते की नव्हते? याला म्हणतात वैराग्य. आते हे और सब लीला करके लेके भी जाते सब लोग. आपण पण आलोयत ना, चेक इन करतो का नाही हॉटेलमध्ये, चेकआउट करता का नाही करत? तसे शरीरात चेक इन केलंय, चेकआउट पण करायचे लवकर. हॉटेलमधून चेकआउट करते हो की नाही करते हो? मग चेकआउट करताना चहाच्या किटल्या ग्लास उचलून येतं का टावेल बिवेल हॉटेलमध्ये गेल्यावर? नहीं, इधर से भी चेकआउट करते समय कुछ लेके नहीं जाना होगा, कुछ भी नहीं लेके जा सकते, यहाँ पे छोड़ना है सब कुछ. यहाँ से लिया है यहीं पे छोड़ना होगा. त्याला भगवंत म्हणतात. भगवंतानी मटेरियल नेचर मध्ये सांगितलंय, रासिक तामसिक सात्विक गुण. सात्विक आहार आहे, रासिक आहार आहे, तामसिक आहार आहे. सात्विक आहारामध्ये फळ, व्हेजिटेबल आणि दुधाचे आयटम मोडतात. रासिक आहारामध्ये आंबट, तिखट, गोड आहार मोडतात. आणि तामसिक आहारामध्ये शिळे पदार्थ मोडतात, नॉनव्हेज आहार मोडतो. तर जवळपास मला असं वाटतं आपण आपल्या मुलांना सात्विक आहाराची सवय लावली पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपल्या आयुष्यात आपल्याला अशा सवय लागल्यात की त्या माहिती आहेत आपल्या बॉडीसाठी हानिकारक आहेत, तरी पण तो आहार आपल्याच्याने सुटत
पण माझी रिक्वेस्ट आहे की आपल्या पुढच्या पिढीला तरी आपण सात्विक आहाराची सवय लावली, पोरांना फोर्सफुली तामसिक आहार नाही करायला लावला पाहिजे. आणि पोराची इच्छा पण नसती, पण आई वडील म्हणतात प्रोटीन भेटन खा, राईट ऑर रॉंग? हा, आपण नाही रोखू शकत, कारण की आपण त्याच्या इच्छेच्या पाठीमागं पळतोय. नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही, मी म्हणत नाही खा नका खाऊ, प्रश्नच नाहीये. पण मला वाटतं बुद्धी क्लिअर चालली पाहिजे. आणि स्वतःच्या खुशीपेक्षा जेव्हा या समाजातला मान सन्मान रिस्पेक्ट तुम्हाला फॉलो करायला लागतो ना, ती आपल्या छोट्याशा त्या प्लेजरपेक्षा लई मोठ्या लेवलची गोष्ट आहे. हे मटेरियल नेचरला थोडं फॉलो करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पार्ट जर बघितला तर टाइम फ्रेम फार मोठा आहे. कधी कधी असं वाटतं 2050ला सगळं जग संपणार आहे, पृथ्वी संपणार आहे, असं वाटतं ना तुम्हाला? बिलकुल नाही. 43 लाख वर्षाचं एक काय चतुर्युग समजवलं गेलंय. 43 लाख वर्ष, 4,30,000 कलियुग सांगितलंय. असं 4 युगांचं मिळून 43 लाख हजार 20 वर्ष. आपले किती 60-70 किड्या मुंग्यासारखे जन्माला येतो जातो आपण. हे जग अनित्य आहे, हा संपू शकत नाही. हा पिरियड युट्यूबला याच्यावर 2 तासाचा व्हिडिओ आहे. आपल्या टुडे प्रोग्रामला RTP प्रोग्रामला याच्यावर जवळपास 4 तास डिस्कशन केलं. आता 300 स्लाईडवर आपण डिस्कशन करतो, बरोबर आहे. पण ओव्हरऑल तुम्हाला त्याचं अट्रॅक्शन, ती प्युअरिटी येण्यासाठी मी थोडं शॉर्ट ट्रेलर देण्याचा प्रयत्न करू राहिलो इथे. फक्त ह्या नॉलेजला घेण्यासाठी तुमची बुद्धी पण तशी तशी क्षमता झाली पाहिजे. आणि लाचचा समजवला याच्यामध्ये लॉ ऑफ 3 प्रकारचे कर्म आहेत: कर्म, विकर्म आणि अकर्म. चांगलं काम करा, सुख भेटत, सुख भेटत. चांगलं शरीर, चांगले नातेवाईक, पैसा, मान, सन्मान, आनंद सगळीकडे भेटत. वाईट काम करा, त्याच्या सगळं अपोजिट. शरीर खराब, नाते खराब, फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम, सगळे निर्णय चुकणार, अपयशाचं अपयश, कुठं षड्यंत्र, कुठं प्रॉब्लेम, कुणीतरी काहीतरी जीवनात काही ना काही दुःख आणणार. आणि नेक्स्ट काय आहे? अकर्म. असं कर्म की भगवंताची भक्ती, निस्वार्थ भक्ती. मी भगवंताला काय म्हणतो माहिती आहे? भगवंत मला सद्बुद्धी द्या, मी लोकांचं कल्याण करू. निर्णय जर चुकले तर लोकांचं कल्याण काय होणार? भगवान अर्जुन जरी लढला, पण जी बुद्धीला नॉलेज दिलं होतं ते कोणी दिलं होतं? म्हणून अर्जुन राईट डिसिजन घेऊ शकला, येस ऑर नो. मग राईट डिसिजन झाले तर आउटपुट कसे येतील? म्हणून माझी इच्छा आहे की भगवंता सद्बुद्धी द्या की मी लोकांचं कल्याण करू आणि तुमची भक्ती प्राप्त होऊन द्या. काय होऊन द्या? या शरीराची, याला लय घासलो, या तोंडाला लय चोळलं, याला लय तेल लावलं, दाढी लय वेळा केली, कपडे लय वेळा घातले, आता थकलोय कपडे घालू घालू. बायकोची लय सेवा केली, आईबापाची पण केली, पोराची लय केली, पण तुम्ही एका कोपऱ्यातच राहिले. तुमची सेवा तुमच्या मंदिरात, तुमचं भजन, तुमचं कीर्तन ऐकूच नाही वाटलं मला. माई आणि माझी बायको, माझा नवरा, माझे पोर, आम्ही फक्त छकुले, पण आमचं कोणीच नाही. नंतर त्यांच्या टीमा पडतात, मग दोघं डांगरा आणि डांगरी, दोघं 2 स्टाफला उतरून जातात, कोणीच कोणाचं नाहीये. राईट ऑर रॉंग? 13 कॅमेरे, कोणीच पाहत नसताना 13 कॅमेरे आपल्याला पाहतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, चंद्र, सूर्य, तारे, परमात्मा, हे सगळे साक्षीला आहेत दिशा तुमच्या. किती डिलीट करा, किती लपाछपी करा, कारण की भगवंताला तुमची नियत सुद्धा कळती, सूक्ष्म स्वरूपातली, अहंकार सुद्धा कळतो. एवढं सूक्ष्म नॉलेज आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं प्युअर कर्म करा. चुकलात मनापासून माफी मागा, हात जोडून माफी मागा, रडून माफी मागा, धुवून टाका द्या पापा, दुश्मन्या संपवा, भरभरून जीवन जगा. कोणी त्रास दिला असेल माफ करा, कोणाला त्रास दिला असेल तर होऊन माफ करा. भेटा त्यांना, कॉल करा, SMS करा, लेटर न्या, 4 शब्द प्रेमाचे बोला त्या पत्नीला, त्या आईला, वडिलाला, त्या मित्रांना. कुठेतरी भूतकाळात काहीतरी असा लोड झालेला आहे जीवनात, हृदय असं वाटतं, त्याच्यामुळे ते जड हृदय घेऊन उडू नाही शकत तुम्ही, मोठे क्रांती नाही करू शकत. कारण की शास्त्र म्हणतं की कोणीही जीव, कुठल्याही जीवाला अन्याय करू शकत नाही. लॉ ऑफ कर्मा म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्यात कोण भेटणार, किती दिवस भेटणार, कोण सुख देणार, कोण दुःख देणार, हे फिक्स आहे. दुधाला वाटतं पातेलं मला तापवतंय, पण तापवतो कोण? अग्नी. पण दुधाला ती दिसत. मग आपल्याला आजूबाजूला जे लोक आपल्या जीवनात येऊन गेले, जे आहेत, जे येणार आहेत, आपल्याला वाटतं की ते आपल्याला तापवत आहेत. नाही, आपले कर्म त्यांच्या थ्रू रिवर्स आपल्या आयुष्यामध्ये येऊ राहिले. समज में आ रहा है क्या? कोणाला क्लिअर झाला हा पाठ? माफ करा त्या पत्नीला, त्या शरीराला, त्या मुलाला, त्या नवऱ्याला, सासू-सासऱ्याला, आजूबाजूच्या लोकांना, त्या परिस्थितीला, कुठं काही कुणासोबत ॲक्सेप्ट. काय करा? ॲक्सेप्ट करा. वनवासाला जाण्याच्या अगोदर राम फक्त राजकुमार होते.
पण 14 वर्ष संघर्ष करून आले ना, तेव्हा भगवान राम झाले. समजताय का? संघर्ष तेव्हा सोनं तापतं ना, चांगलं चकासायला लागतं. ज्यांनी ज्यांनी दुःख दिलंय, जे आपल्याला सोडून गेले, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, ज्यांना आपल्यामुळं त्रास होऊ राहिला, आपल्या भीतीखाली ते राहिलेत ना, भीती मुक्त करा त्यांना, फ्रीडम, आझाद होऊन द्या. नाही तर त्यांचा जीवात्मा जर तडफडला तर 30 तडप चक्रवाढी व्याजाने तुमच्या आयुष्यात येणार, म्हणजे येणार. क्लिअर हो आहे का? तडफडून नका देऊ कुणालाच. ताकदीचा घमंडचा फायदा तर बिलकुल नको. नका कॉन्शियसली. अज्ञानपणामुळे काही गुका घडल्या असतील, नो प्रॉब्लेम, फॉरगेट इट अँड फॉरगिव्ह इट. लोकाला माफ करा. माफीचा भाव. जेव्हा राम बसून आले ना, त्यांचा राज्याभिषेक व्हायला लागला तर कळलं मंत्रामाई दिसत नाहीयेत. 14 वर्ष अंधाऱ्या खोलीत राम 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 या मला शिक्षा करा, राम या मला शिक्षा करा. पस्तावलाही डेंजर असतो. कैकेयी आणि कोण? मंत्र. भयानक दुःख झालं 14 वर्ष यांना. जेव्हा चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात आपल्याकडून जर काही चुकीचे कर्म घडले ना, त्याचा भयानक पश्चाताप होतो माणसाला. वनवासाला कोणामुळे जावं लागलं? कैकेयी आणि सगळ्या आज्ञेने लोकाला वाटायचं की कैकेयीने पाठवले, मंत्राने पाठवले. लक्ष्मणला पण वाटायचं, पण सीतामाई आणि राम भगवंताला वाटत होतं यांना नीतीने चूज केलंय, तर यांनी ते दुःख सहन नसतं केलं तर आम्ही जंगलात जाऊ नसतो शकलो, आणि जंगलात जाऊन आमचं एवढं नाव नसतं झालं. आम्हाला एवढं लोकाला भेटायचं. जेव्हा आले ना, तेव्हा सगळ्यात पहिली मिठी मारली तर ती कैकेयीला मारली भगवंतानी. माहिती तुम्हाला? कारण की या समाजात जे कैकेयीने दुःख भोगलं, त्या कैकेयीला या समाजात तो मान सन्मान भेटण्यासाठी, आणि सांगितलं की तू सहन करू शकत होती म्हणून तुला चूज केलं होतं. आणि जेव्हा अंधाऱ्या खोलीत प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण जेव्हा गेले ना मंत्राला भेटायला, मंत्रा म्हणली, दिसत नव्हतं, राम राम मला सजा द्या, मी वाट पाहते, 14 वर्षापासून मी वाट पाहते, कधी राम येईन, कधी लक्ष्मण येईन आणि मला बाण मारतील. रडत होती डासा. सगळ्यांनी तिला कवटोळी मिठीत घेतलं. मैया तुमची आई, तुमच्या मैया आहे. तिचे डोळे पुसून त्याला घेऊन राजवाड्यात तिला आदर सन्मानाने बसवलं. याला म्हणतात दैवी गुण, याला म्हणतात चमत्कारी व्यक्ती. म्हणून अशा लोकांचं पुण्य नव्हतं. बरोबर आहे ना? एवढा भयानक वनवास झाला, ज्या वनवासामुळं पत्नीला अपहरण झालं, राजवाडा संघर्ष सगळं त्यागावं लागलं. ह्या भारतवर्ष म्हणजे पूर्ण जगाला भारतवर्ष म्हणला तर माहिती आहे तुम्हाला का नाही माहिती? पूर्ण जगाला भारतवर्ष म्हणला. ते सगळं राज्य भरतला मिळावं म्हणून कैकेयीने कुठं नाही केलं ते, राईट ना? पण ज्यावेळेला भरतला समजलं ना, तर भरतनी लात मारली त्या राजावर. समजलंय का? आणि ब्रह्मचारी जीवन 14 वर्ष प्रभू राम जगले ना, तसंच 3 फुटाचा खड्डा खांदून भरतनी पादुका सिंहासनावर ठेवून काय केलं? राज्य चालवलं. 3 फुटाच्या खाली खड्ड्यात ब्रह्मचारी जीवन, राजवाड्यात पण नाही. याला म्हणतात मोक्ष. सगळं भोगायला संपत्ती पडली तरी पण भोग घेतला. धर्म, याला म्हणतात धर्माचं पालन. आणि राम भगवंत सगळं भोगायला चान्स होता तरी पण वडिलांच्या म्हणण्यावर कुठे गेले? जंगलात. भाऊला अलाउड होतं यायला? नाही. तरी लक्ष्मण पाठीमाग न विचारता बायकोला आईला. सीता माता सगळं राजाच्या ठिकाणी जिच्या हाताखाली सेविका, सेवा करायला सगळं सगळं हातात असतं तरी बाई भगवे वस्त्र घालून नवऱ्याच्या पाठीमागे निघते. याला म्हणतात प्रतिवाद, याला म्हणतात सून, याला म्हणतात वहिनी, याला म्हणतात बहीण, याला म्हणतात मुलगी. आणि एवढा मोठा राजा रावण, एवढा शक्तिमान, त्याच्या कुठल्याही प्रबोधनला ती काय झाली नाही, हल्ली सुद्धा डुल्ली सुद्धा नाही. याला म्हणतात पेशन्स, याला म्हणतात विश्वास, याला म्हणतात पावित्र्य. आणि जंगलामध्ये जेव्हा लव अंकुशला जन्म दिला ना, ज्यावेळेस ते मुलं जन्माला आले आणि जेव्हा लढले ना सगळ्यासोबत, राम भगवंताची सगळ्या सेनेला हारून टाकलं होतं. माहिती आहे का तुम्हाला? असे पुत्र तयार केले होते. काही रडत बसतात, ते नाहीये. कर्तव्य पार पाडायला पाहिजे. कृष्णांनी कर्तव्य पार पाडून दाखवले. रामांनी काय केलं? कर्तव्य पार पाडून दाखवले. लढा ना, काय प्रॉब्लेम आहे? करा ना, भगवंताला सेंटरला ठेवा ना. ज्या पण धर्मात आहेत ना, भगवंताला सेंटरला ठेवा. ऐका थोडेसे कीर्तन लेक्चर ऐका. कधी मध्ये ऐकून नाही होणार. देवाच्या दर्शनाला 4 तास जातात आणि ते 1 मिनिटात पुजारी बाहेर काढतो म्हणतो दान दक्षिण टाक, निघ. चार्जिंग व्हायच्या आधीच बाहेर, देव दिसण्याच्या आधीच बाहेर.
मनाला शुद्ध करणं गरजेचं आहे, हृदयाला शुद्ध करण्याचं आहे, बुद्धीला शुद्ध करण्याचं गरज आहे. मला असं वाटतं आपण फार प्युअर आहे. तुमच्या आतमध्ये लई प्रेम आहे, लई करुणा आहे, लई भयानक लेवलची ऊर्जा शक्ती आहे. त्या शक्तीला बाहेर काढा आणि तुमच्या परिवाराचं सर्कल थोडं मोठं करा. आपल्या बाहेरच्या लोकांना परिवार, तुम्ही माझे परिवार आहेत. आणि मला असं वाटतं माझ्या आत रक्ताचा थेंब असेपर्यंत, आखरी श्वासापर्यंत भगवान कृष्णांची शपथ घेऊन सांगतो, मला तुमच्यासाठी आणि लोकांसाठी लढायची आहे. का तयारी? शरीराचे नाते नाही, हे शरीराचे नाते लय दुःख देतात. लालच याच्यात, घृणा आहे, वासना आहे शरीराच्या नात्यात. राईट ऑर रॉंग? आत्म्याचं नातं ठेवलं पाहिजे प्युअरिटीवर. मग बघा मोठ्या लेवलला आपण काम करू शकतो. गीता एकच सांगते की गीता म्हणतीये की लढा, हार मानू नका, कर्तव्यावर फोकस करा, टेन्शन नका घेऊ, टाइम निघून जाईल. मान अपमान यश अपयश येणार जाणार. हे नाते गोते परिवार सगळे टेम्पररी आहेत. माझ्या आई वडिलाला पण त्यांचे शरीर सोडायचे. राईट ऑर रॉंग? माझे मुलं पण मला सोडून जायचे. मी जरी मुलाला जन्म दिलाय तर मागच्या जन्मी ते कुठून आलेत मला माहिती. माझ्या पत्नीने आम्ही 20-22 वर्षात लग्न केले, त्याच्या आधी ती कुठं होती, कुठल्या जन्मातून आली, किती दिवस आम्ही संग आहेत, काही माहीत नाही. एक दिवस ती मला येऊन म्हणली आय लव्ह यू. म्हणलं ओरिजिनल आहे? म्हणलं आता 1-2 फटके मारले तर टिकल काही? तुझ्या आईवडिलाला शिवाय दिल्या तर, तुला भाड्याच्या घरात नेलं तर टिकणार नाही. म्हणलं अशोक तोडमल हा टेम्पररी नवरा आहे बाई तुझा, इथून मागं किती लग्न केले, किती करणार आहेत माहिती आपल्याला नाही. भगवंताला आय लव्ह यू म्हण, त्या कृष्णाकडे जा, तिथं त्यांना आय लव्ह यू म्हण. ते जन्मजन्मी तुझ्या संग असतील. मी तर काय येडा आहे, कधी जाईल पुढच्या जन्मी काय माहिती, येडा भेटतो का, बांगडा भेटतो का, दारोड्या भेटतो. नाही तर आमचं जाणू मानू सातू जन्म. काय वाटतं तुम्हाला, केलं पाहिजे की नाही ह्या लेवलला? भगवंताला बांधा आपल्या पोरांना, आपल्या परिवारांना. आपण फ्री होऊ शकतो मारायला पण, जिंदगीत निघून जायला, टाटा बाय बाय करायला. काय वाटतं तुम्हाला? लेवरच्या गोष्टी आहेत माहीत नाही मला, तुमच्या हात किती घुसल्यात, पेरिंटेट किती करण्याचा प्रयत्न केला.